प्रशासनातर्फे दिनांक 30 मे रोजी हर्सुल ते नाशिक या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर आज दिनांक 29 मे रोजी पोलीस दलाच्या वतीनं हर्सुल गावात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस स्टेशन ते बिरसा मुंडा चौक ते गडदुने फाटापर्यंत पथसंचलन करण्यात आलंय। उद्या होणाऱ्या या धडक कारवाई दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आता निर्माण होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याची माहिती हर्सुल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी दिली आहे। नमस्कार, माझे नाव जीवन भगवान बोरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्सुल पोलीस स्टेशन। प्रशासनातर्फे हर्सुल गावातील अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवण्यात येत आहे। सदर मोहिमेत व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घेण्यात आले ही अत्यंत चांगली गोष्ट आहे व असेच सहकार्य आम्हाला उद्या देखील लागेल अशी आमची आशा आहे। आज त्याच अनुषंगाने आम्ही हर्सुल गावामध्ये सर्व पोलीस पोस्ट फाट्यासह पथसंचलन केलं आणि असाच जो बंदोबस्त आहे चोख बंदोबस्त यापेक्षा जास्तही बंदोबस्त उद्या राहील हर्सुल गावामध्ये। तरी नागरिकांना सहकार्याची विनंती आहे आणि सरकारी कामात कोणी अडथळा आणू नये या संदर्भात आम्ही सर्वांना आवाहन करतो व प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती करतो। धन्यवाद। उद्या होणाऱ्या या कारवाईकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागलं असून कोणत्याही अनुचित प्रकाराला तोंड देण्यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे आता सज्ज झाली आहे। अतिक्रमण मोहिमेची पूर्वकल्पना मिळताच हर्सुलमधील अनेक व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली आहे। व्यापाऱ्यांनी दाखवलेल्या या सामंजस्याचं आणि सकारात्मक पावलांचं पोलीस प्रशासनानं कौतुक केलंय। यामुळे मोहिमेला मोठी मदत होणार असल्याचं म्हटलं जात आहे। सरकारी कामात अडथळा आणल्यास कारवाई होणार आहे। अतिक्रमण हटवा मोहिमेच्या अनुषंगानं आज गावात सर्व पोलीस बळासह पथसंचलन करण्यात आलं। उद्या यापेक्षा सुद्धा अधिक कडक आणि चोख पोलीस बंदोबस्त तैनात असेल। नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावं। शासकीय कामात कोणतीही अडचण किंवा अडथळा आणू नये, अन्यथा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी म्हटलंय। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी शंकर निंबारे, त्र्यंबकेश्वर।